हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत कोरपडीचं असं इझी फेशियल शेअर करणार आहे। तर तुम्हीही घरच्या घरी घरचे इन्ग्रेडियंट वापरून कोरपडीचं फेशियल हे करू शकता। तर त्यामध्ये 5 स्टेप्स आहेत, त्या आपल्याला फॉलो करायच्या आहे। त्या 5 स्टेप मध्ये सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग, दुसरी स्टेप आहे स्क्रबिंग, तिसरी स्टेप आहे स्टीमिंग आणि चौथी स्टेप आहे फेशियल मसाज आणि पाचवी स्टेप आहे फेस मास्क। तर फ्रेंड्स, या 5ही स्टेप फॉलो करून आपण घरच्या घरी आपलं फेशियल हे करू शकतो। तर घरच्या घरी तुम्हालाही कोरपडीचं फेशियल हे कसं करायचं हे जर माहित नसेल तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। कोरपडीचं फेशियल हे असं आहे की ते सगळ्या स्किन टाइपला सूट होतो। तर फ्रेंड्स, चला तर मग आपण बघूया घरच्या घरी फेशियल हे कसं करायचं। चला तर मग आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। पहिले आपण बनवणार आहोत ॲलोवेरा क्लिन्झर। त्यासाठी थोडंसं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे। तर हे क्लिन्झर तुम्हाला लावायचं आहे, थोडासा हलकाचा मसाज करायचा आहे, कारण जी आपल्या चेहऱ्यावर डस्ट असते ती निघून जावी आणि आपल्याला फेशियलसाठी एक क्लीन आणि स्वच्छ चेहरा मिळावा, म्हणून आपल्याला मसाज करायचा आहे। बेसन हे एक छान क्लिन्झर आहे, ते आपल्या चेहऱ्याची सगळी डस्ट काढून टाकते। 2 मिनिट मसाज करा आणि नंतर नॉर्मल पाण्याने फेस वॉश करा। त्यानंतर फेस स्क्रब बनवण्यासाठी अर्धा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। तर या फेस स्क्रब मध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे। तांदळाचं पीठ हे ऑल स्किन टाइपसाठी खूप छान काम करतं, डल स्किनला ब्राईट करतं आणि डेड स्किन देखील रिमूव्ह करतं, आपल्या स्किनला छान ग्लोईंग देखील बनवितं। तुम्हाला 2 मिनिट छान मसाज करायची आहे, स्क्रब करायचा आहे आणि नॉर्मल पाण्याने तुमचा फेस वॉश करायचा आहे। त्यानंतरची स्टेप आहे स्टीमिंग। आता तुम्हाला स्टीम घ्यायची आहे। स्टीम घेतल्याने आपल्या स्किनवरचे जे पोर्स असतात ते सगळे ओपन होतात आणि जे आपण मसाज वगैरे करतो ते स्किनच्या आतपर्यंत जातं, त्यामुळे स्टीम घेणं हे अजिबात विसरू नका। आता आपण बनवणार आहोत फेशियल मसाज जेल। त्यासाठी ॲलोवेरा जेल आणि त्याच्यामध्ये एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालायचे आहे। तर फेशियल मसाजसाठी आपण इथे वापरला आहे व्हिटॅमिन ई। व्हिटॅमिन ई हे ऑल स्किन टाइपसाठी चांगलं आहे, रिंकल्स, ड्राय स्किन, फाईन लाईन्ससाठी खूप चांगलं आहे। ॲक्नी, पिंपल्ससाठी ॲलोवेरा जेल देखील इथे आपण वापरला आहे। दोन्हीही इन्ग्रेडियंट फेशियल मसाजसाठी खूप चांगले आहेत। तुम्हाला 5 ते 10 मिनिट मसाज करायचा आहे आणि नंतर तुम्हाला फेस वॉश हा अजिबात करायचा नाहीये, फक्त मसाज करायचा आहे, फेस वॉश अजिबात करू नका। त्यानंतर फेस पॅक साठी थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगेन ॲलोवेरा जेल आपल्याला घालायचा आहे। तर हा फेस पॅक ऑल स्किन टाइपसाठी आहे। जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल ही ॲड करू शकता। या फेस पॅक मध्ये आपण वापरला आहे हळद आणि ॲलोवेरा जेल। तर हे दोन्हीही इन्ग्रेडियंट आपल्या सगळ्या स्किन टाइपसाठी खूप चांगली आहेत। तर ॲक्नी, पिंपल्स, डार्क स्पॉट, रिंकल असू देत, कोणतेही स्किन प्रॉब्लेम असू देत, हा फेस पॅक त्यावर एक चांगलं सोल्युशन आहे। तुम्हाला हा लावायचा आहे, 10 मिनिट तसाच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा वॉश करायचा आहे। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की घरच्या घरी आपण कोरपडीचं फेशियल हे कसं करू शकता। इझी स्टेप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे, तर तुम्ही या स्टेप्स फॉलो करून घरच्या घरी कोरपडीचं फेशियल हे करू शकता। हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।
थँक्यू एव्हरीवन.